तर मित्रांनो, ऑफर मिळाल्यानंतर काही जण खूप नर्वस असतात, कारण जॉईनिंगच्या अगोदर किंवा प्रोबेशन पिरियडमध्ये आणखी एक प्रोसेस असते, ती म्हणजे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन. तर मॅक्सिमम टाइम तरी बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनचा रिपोर्ट क्लिअर येत असतो, पण काही छोट्या मोठ्या चुकांमुळे, काही मिस्टेक्समुळे काही जणांची जॉईनिंग डिले किंवा रिजेक्टही होऊ शकते. तर BGV म्हणजे बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन म्हणजे कंपनी तुमचं पर्सनल, एज्युकेशनल, प्रोफेशनल आणि सोशल बॅकग्राऊंड व्हेरीफाय करत असते. यामध्ये कंपनीला खात्री करून घ्यायची असते की आपण ज्या व्यक्तीला जॉब देत आहे त्या व्यक्तीने आपल्याला जेन्युइन इन्फॉर्मेशन दिली आहे का. हे कंपनीचं एक रिस्क मॅनेजमेंट आहे, ज्यामध्ये कंपनीला फायनान्शियल आणि रेप्युटेशन मध्ये सुद्धा लॉस होऊ शकतो. आता बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये स्मॉल स्केल कंपनी आणि MNC कंपनी यांच्या वेगवेगळ्या प्रोसेस असू शकतात, किंवा कंपनीच्या नॉर्म्स किंवा कंपनीच्या पॉलिसीनुसार वेगवेगळी प्रोसेस असू शकते. स्मॉल स्केल कंपनीमध्ये शक्यतो HR टीम इंटरनल बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करते आणि MNC कंपनीमध्ये थर्ड पार्टी थ्रू बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन केलं जातं, ज्यामध्ये फर्स्ट ॲडव्हान्टेज, ऑथब्रिज अशा नामांकित कंपन्या येतात. तर बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनचे एक स्टँडर्ड प्रोसिजर काय असतं ते आपण पाहूयात. कंपनी सुरुवातीला तुम्हाला काही डॉक्युमेंट सबमिट करायला सांगा, ज्यामध्ये तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड, तुमचे एज्युकेशनल सर्टिफिकेट्स, प्रिव्हियस एम्प्लॉईडचे सर्टिफिकेट्स, डॉक्युमेंट्स, सॅलरी स्लिप्स, ॲड्रेस प्रूफ, बँक स्टेटमेंट अशा गोष्टी असतात. तर हे डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनची पहिली स्टेप असते ती म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. हे डॉक्युमेंट्स ओरिजिनल आहेत का, डिटेल्स मॅच होत आहेत का, या गोष्टी व्हेरीफाय केल्या जातात. तुमच्या कॉलेजला किंवा युनिव्हर्सिटीला कॉन्टॅक्ट करून तुमची डिग्री व्हेरीफाय केली जाते आणि तुमच्या प्रिव्हियस एम्प्लॉयरला कॉन्टॅक्ट करून तुमचं डेझिग्नेशन, तुमचा पिरियड ऑफ एम्प्लॉयमेंट, सॅलरी या गोष्टी व्हेरीफाय केल्या जातात. बऱ्याच कंपन्या ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी तुमच्या परमनंट आणि रेसिडेन्शियल ॲड्रेसवरही जाऊन चेक करतात आणि तुमचं क्रिमिनल रेकॉर्ड चेक करण्यासाठी कोर्ट आणि पोलीस रेकॉर्डमध्ये तुमचं नाव आहे का तेही चेक केलं जातं. तुमचा जॉब रोल जर फायनान्स रिलेटेड किंवा डेटा सेन्सिटिव्ह असेल तर तुमची क्रेडिट हिस्ट्री चेक केली जाते. या पूर्ण प्रोसिजरसाठी जवळपास 1 महिन्याचा कालावधी लागतो. काही कंपन्या बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन हे जॉईनिंगच्या अगोदर करतात, पण बऱ्याचशा अशा कंपन्या आहेत की ज्या बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन जॉईनिंगच्या नंतर म्हणजे प्रोबेशन पिरियडमध्ये करतात. तर या बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनच्या प्रोसेसमध्ये कुठे कुठे आपल्याला इश्यू येऊ शकतात ते आपण पाहूयात. बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन मधला सर्वात मोठा इश्यू म्हणजे फेक एक्सपिरियन्स. तर शॉर्टलिस्ट होण्यासाठी कॅन्डिडेट फेक एक्सपिरियन्स लावतात, फेक डॉक्युमेंट्स लावतात, पण जेव्हा बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनची वेळ येते तेव्हा एम्प्लॉयर कडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येत नाही किंवा रिस्पॉन्स येतच नाही. अशा वेळेस तुमचं व्हेरिफिकेशन फेल होऊ शकतं. फेक डॉक्युमेंट्स लगेच डिटेक्ट होतात, एम्प्लॉयर निगेटिव्ह रिपोर्ट देतो आणि तुमची ऑफरही कॅन्सल होऊ शकते. जॉईनिंग डेट, रिलिव्हिंग डेट यामध्ये जरी मिसमॅच झालं तरी तुमच्या ऑफरवर रेड फ्लॅग लागू शकतो. त्यामुळे डॉक्युमेंट्स देताना किंवा इन्फॉर्मेशन देताना प्रॉपर इन्फॉर्मेशन देतात. शक्यतो एज्युकेशन आणि ॲड्रेस व्हेरिफिकेशन मध्ये काही इश्यू येत नाही, पण स्पेलिंग मिस्टेक किंवा बिल्डिंग नंबर चेंज अशा वेळेस थोडासा डिले होऊ शकतो. कधी कधी तुमचा प्रिव्हियस एम्प्लॉयर लवकर रिस्पॉन्स देत नाही. अशा वेळेस तुम्ही तुमच्या प्रिव्हियस HR ला कॉन्टॅक्ट करून प्रोएक्टिव्हली अपडेट करू शकता. जरी काही डिटेल्स मिसमॅच झाल्या, निगेटिव्ह रिमार्क आला, तरी घाबरून जायची गरज नाही. तुम्ही तुमच्या HR ला किंवा मॅनेजमेंटला प्रॉपर एक्सप्लेनेशन द्या. तुमच्याकडे जेवढे पण प्रूफ्स आहेत, डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे सबमिट करा. जेन्युइन जी सिच्युएशन आहे ती एक्सप्लेन करा. नॉर्मली MNC कंपनीजमध्ये बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन खूप स्ट्रिक्ट होतं. ज्या ठिकाणी तुम्ही रेंटवर राहताय त्या ठिकाणचा ॲड्रेस व्हेरीफाय होतो, तुमचा परमनंट ॲड्रेस व्हेरीफाय होतो. तुम्ही प्रिव्हियस जेवढे पण एम्प्लॉयर्स दिले आहेत त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जाऊन ते जेन्युइन डॉक्युमेंट्स आहेत का, जेन्युइन इन्फॉर्मेशन आहे का हे व्हेरीफाय केलं जातं. आणि स्मॉल स्केल कंपनीजमध्ये नॉर्मली HR इंटरनल व्हेरिफिकेशन करतात, एकतर कॉलवर किंवा ईमेल थ्रू ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करून घेतात. तर तुमचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन फेल नको व्हायला त्यासाठी तुम्ही काय गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत ते आपण पाहूयात. तर पहिलं म्हणजे सगळे डॉक्युमेंट्स ऑथेंटिक द्या. दुसरं म्हणजे तुमचं प्रिव्हियस एम्प्लॉयर जे आहेत त्यांच्याबरोबर रिलेशन चांगलं ठेवा. तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं लिंक्डइन, नोकरी या प्रोफाईल कंटिन्युअसली चेक करत राहा आणि अपडेट करत राहा. चौथी गोष्ट म्हणजे तुमचा ॲड्रेस व्यवस्थित द्या. पाचवी गोष्ट म्हणजे तुमच्या इंटर्नशिप साईट प्रिव्हियस सगळ्या एम्प्लॉयरचे डिटेल्स HR ला प्रोव्हाइड करा. तर बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन प्रोसेस म्हणजे अशी हेक्टिक किंवा टेन्शन घेण्यासारखी प्रोसेस नाहीये. फक्त तुमचं डॉक्युमेंट जेन्युइन असले पाहिजे, तुमचे एक्सपिरियन्स जेन्युइन असला पाहिजे आणि तुम्ही कंपनी बरोबर ऑनेस्ट आणि ट्रान्सपरंट असला पाहिजे. बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशनच्या प्रोसेस बद्दल तुम्हाला काही वेगळा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच अजून युजफुल व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.